आज आहे 27 जानेवारी आणि उद्या 28 जानेवारीला माझा बड्डे असतो. तर आज सेलिब्रेशनसाठी केक आणलेला, पण त्याआधीच आम्ही तो फर्स्ट केला. कारण की आम्हाला कंट्रोलच होईना. इतका केक आवडतो ना, तर खाण्यासाठी आम्ही बेचैन झालेलो. तर केकच खायचा, केक खायचा, इहूचा हट्ट. त्यासाठी केक कट करून दिला. आज 28 जानेवारी शुभ सकाळ सर्वांना. विश्वप्रार्थना लावली आहे टीव्हीवर. रोज मी लावत असते. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. प्रार्थना ऐकला ना, दिवस खूप छान जातो. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगा. इकडे भानुदासची पूजा चालूच होती. वरती आले टेरेसवर आणि गोकर्णीची फुलं मी काही काढली. त्यानंतर गुलाबाची फुलं होती तेही मी तोडून घेत आहे. आणि हवा किती सुटलेली आहे तुम्ही पाहू शकता. इतकी गार हवा सुटलेली आहे ना, खूप थंडगार हवा आहे. त्या वातावरणात ना वरती येणं शक्यच नाही. एवढं ऊन जरी पडलेलं असेल ना, तरी मी वर येत नाही, घरातच असते आणि माझं काम चालू असतं. तर त्याला फुलं तोडलेले आहे, आता खाली घेऊन जाते. कोणाचा आहे तू सांग, कोणाचा बड्डे? माझा. तुझा बड्डे? आज आहे 28 जानेवारी. तुझा. कोणाचा बड्डे मग? माझा. तुझा? माझा बड्डे. माझा बर्थडे है. टुडे इज माय बड्डे गाइस. मैं देखता अरे हाय, हॅलो, नमस्कार. मी जयश्री. दादा. तुमच्या मनातील सर्व चांगले तोडत नको बरं बोलू ते मला. हाय, हॅलो, नमस्कार. मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री लडकी यूट्यूब चॅनलमध्ये, अनेका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे. तर आज माझा बड्डे तुम्हाला समजलंच आहे. चला आता सेलिब्रेशन करायचं आहे, पण इकडे 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 या, इकडे या. का काहीच प्लॅनिंग नव्हतं. भानदास आले कामावरून, म्हणतात चला जेवायला जायचं आहे. असा हा प्लॅन अचानक ठरला आणि मग काय घाईच सुरू झाली माझी. चला पटापट मेकअप करायला घेतला, ड्रेस वगैरे चेंज केला आणि मी आता तुम्हाला दाखवते. फास्ट फॉरवर्डमध्ये हा मेकअप आहे. इथे मी वापरत आहे मॉइश्चरायझर लावलेले आहे. त्यानंतर मी आता हे सनस्क्रीन घेते, तेही छानपैकी चेहऱ्याला लावून घेणार आहे. ब्रश यूज केला नाही, हाताने पसरवत आहे आणि इथे मी स्किप केला आहे प्रायमर. जास्त वेळासाठी जर आपण मेकअप ठेवणार असेल तर प्रायमर नक्की लावा, पण सध्या आता मी प्रायमर यूज केला नाही आहे, कारण की थोड्या वेळासाठीच मला मेकअप ठेवायचा होता. त्यानंतर मी घेतला आहे फाउंडेशन मी हाताबोटांनीच आता लावत आहे. सगळीकडे कानाला, मानेला आणि कपाळावर जिथे जिथे आपल्याला डार्क स्पॉट दिसतात तिथे जे लावून द्यायचे आहे. त्यानंतर मी स्पंज घेतला, जो कॉम्पॅक्ट पावडरमध्ये असतो तो यूज करत आहे आणि फाउंडेशन टॅप टॅप करत स्प्रेड करायचं आहे. अशा प्रकारे आपण फाउंडेशन लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती पण लावून घेते. जास्त लावायचं नाही आहे, कारण की खूप केकी दिसतो चेहरा, त्यासाठी मी फक्त थोडीशी पावडर घेऊन लावली. अशा प्रकारे मेकअप डन झालेला आहे आणि केस मोकळी सोडते. हेअरस्टाईल करू की नको असा विचार करत असतानाच मला आठवलं टिकली लावायची राहिलेली आहे. तर टिकली इथे लावून घेतली छोटीशी. आणि त्यानंतर आयलायनर, मोस्ट इम्पॉर्टंट काजळ, आयलायनर. आता मी सध्या हेच लावणार आहे, त्यामुळे मी आता आरशात बघून लावते. तुम्हाला दिसत असेल की थोडंसं आपल्याला जागा कमी पडते. मी कॅमेरा सेटिंग केलेलं नाही व्यवस्थित, त्यामुळे मोबाईल कपाटामध्ये ठेवलेला आहे. आणि आता आयलायनर लावून झालेला आहे. पहिल्या स्ट्रोकमध्ये खूप मस्त लागलेला आहे. ड्रेसला मॅचिंग कानातले घातलेले आहे आणि मेकअप डन. आय एम रेडी झालं आहे. स्वेटर घातलेला आहे. आम्ही सगळ्यांनीच, बाहेर खूप थंडी आहे आणि टोपी पण घालणार आहे मी. हो, आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आहे. तुम्हाला पापड मसाला दाखवते. दोघांसाठी मागवला आहे. इहूसाठी फ्रेंच फ्राईज मागवली आणि पुदिन्याची चटणी, सॉस पण आहे त्यासोबत. तुम्ही पाहता ही भाजी ग्रीन ग्रेव्हीमध्ये भाजी आहे आणि रेड ग्रेव्हीमध्ये. थोडी वेगळी भाजी मागवलेली आहे, नाव काही लक्षात नाही माझ्या. आणि इकडे रोट्या मागवलेल्या आहेत. ही आहे दाल तडका
आणि त्यासोबतच जिरा राईस मागवला आहे. भानुदासने जिरा राईस घेतलेला आहे. माझ्यासाठी थोडंसंच मी ठेवायला सांगितलेलं आहे. जेवण वगैरे करून आता बाहेर आलो आणि मी स्वेटर आणि टोपी काढली. खरं 5 मिनटासाठी मला फोटो वगैरे काढायचे होते आणि इतकी थंडी वाजते ना, गारठून गेले मी. सांगा तुमच्या भागामध्ये आत्ता सध्या काय थंडी चालू आहे की पाऊस चालू आहे की ऊन पडतं आहे? इकडे तर खूप थंडी पडलेली आहे इंदोरला. चल आता मी स्वेटर विअर करते. हां, भानुदास आलेत, आता आम्ही निघतो. हे नको बाबू काही पण मुश्किल सी घड़ियां हुई अब जो तू आया एक बार तुझसे घरी आल्यानंतर आमचं सेलिब्रेशन सुरू झालं आणि भानुदासला खरंच टाईम नव्हतं. सकाळी गेले ते संध्याकाळीच आले आणि मग त्यांनी मला फुल देऊन मस्तपैकी हॅपी बर्थडे केलं आणि येऊनही सुद्धा विश केलं. कारण की मोठे जसे बघतात तसेच लहाने वागत असतात. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. येऊने आणि मी डान्स केला, भानुदासने तर नाहीच केला. पण मी म्हणते ना, आत्ताचा क्षण आहे तो खरंच आनंदाने जगा. येणारा पुढचा क्षण जगता येईल की नाही याची शाश्वती नाही आहे. खरंच मित्रांनो, तुम्ही हा विचार करा. आत्ता वर्तमानात जगायला शिका. उद्याचं काय विचार करू नका. टेन्शन फ्री जगा. टेन्शन खूप आहेत आपल्या आयुष्यात, पण जगायचं कसं हे आपण ठरवायचं असतं. माझ्या बड्डेचंच उदाहरण घ्या. मी एवढा बड्डे मोठा केलेला नाही आहे सेलिब्रेट. छोटासाच बड्डे सेलिब्रेट केला. बाहेर जाऊन जेवण केलं, घरी येऊन ते सेलिब्रेशन केलं छोटासा. जसा वेळ मिळतो त्यातही तुम्ही आनंदी राहायला शिका आणि लाईफ एन्जॉय करा आणि स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. हे मी नेहमीच म्हणत असते ना. स्वतःवर प्रेम करायला सुरुवात तर करा, करून तर पहा. नक्कीच बदल तुम्हाला जाणवेल. अँड थँक्यू फॉर विशेस ऑन सोशल मीडिया. इहोचा आणि माझा डान्स कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा बड्डे ब्लॉग आवडला असेल तर मोठं लाईक द्या, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. Happy happy birthday to you. Happy happy birthday to you.